धुवून लोक इकडे आले पाहिजे. गरीबाच्या लेकराची लढाई आपल्या गरीबाच्या बाजूने कुणी नाही. कोणालाच वाटत नाही आपलं गरीबाचं लेकरू मोठं व्हावं. कोणालाच. प्रत्येकाला वाटतं की आपल्याच इथं साल धरायला पाहिजे, हे आपले झेंडे उचलायला पाहिजेत, कॉम्प्लेट चिटकायला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं. कोणी मोठं करत नाही. ती त्याच बघतो एकदा निवडून आलं की टेंडर कसं मिळेल, माया पोराचं काय. आपलं कोणी विचार करत नाही. त्याला टाइम बी नाही आपलं काम ऐकून घ्यायला. रोज शेकडो प्रश्न आहेत. हे अंतरवाली देतात, हे नेत्याकडे जायला पाहिजे प्रश्न, कारण ते सोडितच नाही. म्हणून आपले गरीब आपल्या लेकरा बाळाचा विचार करा. आणि एखादा नेता जर इकडे जाऊ नका म्हणत असला तर त्याचं नाव मात्र मला सांगा. हळू जर काड्या करीत असला, तो जर काडी करीत असला त्याला असा खोटा ठोकतो, कारण आपल्या नादी लागला ना आपण बाजारात उठितो. तो कुणी का असू दे. त्याच्यामुळे ती काळजी करायची नाही. महाराष्ट्राला कोणता नेता असू द्या, जर आंदोलनाला याला विरोध करत असला, तुम्हाला काही त्रास देत असला ना, तुम्ही त्याचं नाव सांगा. एकदा माग लागलो त्याचा कार्यक्रम त्याला टेकितो म्हणजे टेकितो, मी सोडतच नाही. आपण तुम्ही माझ्या माग, मी तुमच्या माग, आपण खंबीर उभं राहायचं एकमेकांना. गावची गाव जागे करा. आता इथून गेले सगळे जिल्ह्याचे जिल्हे इकडे आले पाहिजे. माणसं घरी राहून काय करते. इथं एवढी मोठी आपल्या लेकराच्या आयुष्याची लढाई सुरू आहे. आरक्षण हे पिढ्याला पारसाठी 4-2 दिवसाचं नाही. एकदा आपल्या लेकराला दिलं की आयुष्य पिढ्याला पारचा कॅलेंडर. हे गाव वाटलं नाही आणखी मार खाऊन. इतक्या चिंधाड्या झालत्या ना, रक्ताच्या थारळ्यात गाव पडलेलं होतं सगळं. आजही लढत आहे. 2 वर्ष झालं. सोपं नाही ते. किती काही गोळ्या लागल्या, डोके फुटले, हातपाय मोडले. ते किंकाळ्या ऐकावं सुद्धा वाटत नव्हतं. त्याचा ध्यानात आलं ना, डोकं दुखत. इतकं भयंकर भ्याड हल्ला होता. तरी गाव लढत. त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी काय 1-2 दिवस, 3 दिवस कामं सोडून दिले ना. एखादा माणूस घरी राहिला, बाकी सगळं घरातले माणसं इकडे आले. 4-2, 10-20 माणसं गावात राहिले, पूर्ण गाव इकडे आलं. तर आपली एकजूट राहील ना आपल्या लेकराचं आयुष्याचं कल्याण. कारण आपल्याला ही लढाई आता ह्या वेळेस जिंकायची. कोण देत नाही ही उघडा पडला पाहिजे. त्याच्यात एकजूट राहा. उद्यापासून सगळे आपण आपल्या गावात, तुम्हाला माहिती आहे कोण आले नाही, जे आले नाही त्यांना म्हणायचं तुम्ही जा, हे काम सुरू करा. आणि मोबाईल काढला लगेच आता सगळ्याला पोस्ट टाकायचे दिवसातून 2-2, 3. इतकी सोशल मीडिया चालवायची सारखे. त्याच्यावर फोटो आंदोलनाच्या नंतर अलीकडे चला. दुसरं काही दिसलंच नाही पाहिजे मोबाईल. कोणत्या मंत्र्याने मोबाईल उघडा, त्याला पहिल्यांदा आंदोलन दिसलं पाहिजे. त्याला टॅग करीचा ना, त्याला झोपेतून दिसलं आपण आंदोलन दिसलं पाहिजे. त्याला उठ लगेच ते बधीर झालं पाहिजे. पागल. त्याला 15 दिवसाच्या आत गोळ्या सुरू झाल्या पाहिजे. नुसते मोबाईल चालवायचे. मोबाईल फोन पाहुण्याला लावणे, मित्रांना लावणे, पोस्ट टाकणे. आंदोलनाचं प्रचंड प्रसार करा. आपल्या मराठवाड्यातलं, कारण पश्चिम महाराष्ट्रातलं, विदर्भ खानदेशातलं एकही गाव नाही राहिलं पाहिजे की ते आंतरवाडीकडे आलं नाही. इतक्या ताकदीनं सगळे कामाला लागला. आता तुमच्या खांद्यावर जबाबदारी. सगळ्यांनी जोर लावा चांगला. आपल्याला हे काही करून जिंकायचंय. कोणीच म्हणला नाही पाहिजे आता तर मनाच्या कामात नाही राहिलं. तुम्ही उत्तर दिले, आपोआप दिलं. मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, उत्तर द्यायची गरज नाही. काही पाय काटणारे नेत्याचे लोक म्हणत होते पुन्हा राहिलं, मागं नाही, पुढं नाही. मी खरं बोलतो, पहिले दिवशी इतके लोक कवाच येत नाही, कवाच येत नाही. खरंच नाही. मराठ्या पुढं ना खरंच नतमस्तक कवा असे जात कवाच होणार नाही. इतकी टक्कर असं उत्तर दिलं ना जबरदस्त. आणि मी तर इथं घेऊन गेलो ना, तू संध्याकाळी इथं म्हणल्यावर मी संध्याकाळी आता हालतच नाही. ते आरक्षण घेऊ तर आता यांना काय होतंय, यांना आपण खपत नाही. सगळ्यात मोठं ही आपण इमानदारीने काम करतो ना, यांना खपत नाही. हे सगळ्यात मोठं दुःख नाही यांचं. ही आपण इमानदारीने करतो,
आता हे नियमनदारी केलं नाही याच्यामध्ये लोक होणार मी का करू त्याला ते म्हणतात आमच्याकडे हे सांगा आता मी कसं पुढे सांगू यायला तर काय व्हायला ते मी कोण सांगणार तुम्ही प्रामाणिक काम करा समाजासाठी समाज विसरत नाही मनानेच मी प्रामाणिक काम करतो फुटत नाही विकत नाही मॅनेज होत नाही मला पैशाची पदाची गरज नाही मी फक्त आणि फक्त समाजाला माय बापान देव मानले मरूस तर मी या समाज संघाताने नाही काम आयुष्यभर काम इमानदारीने काम आपला सरळ सरळ रूल आहे काही विषयच नाही राहत त्याच्यात त्यामुळं तुम्ही उत्तर आपोआप देऊन टाकलं मला द्यायची गरज नाही काय म्हणत होते भोकत होते काही कुत्रे पाय चाटणारे होते त्यांना उत्तर देऊन टाकलं मराठी एक आहेत का नाही माया माग आहेत का नाही एका जागेवर आहेत का नाही तुम्ही आज पहिले दिशेही करून टाका फक्त आता इथून पुढची शब्द लक्षात राहू दे इथून पुढची जबाबदारी तुमच्या खांद्यावर जोपर्यंत हे आंदोलन सुरू आहे तोपर्यंत महाराष्ट्रातला माणूस ना माणूस अंतरावलीत आला पाहिजे मग तो पाहुणा असन मित्र असन व्यावसायिक असन नोकरदार असन शेतकरी असन हर एक माणूस आणि मी इथून सांगतो महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आपल्या लेकराला राज्यातल्या न्याय द्यायचा आहे कामाला महत्व कमी द्या पण आयुष्याचं लेकराला द्यायसाठी सगळे एकजूट एका जागेवर या ज्यांना इथं आंदोलन उपोषण करायचं ते करा ज्यांना नाही करायचं ते इथं बसून राहिलं तरी चालतंय इथं झोपले तरी चालतंय हे आंदोलन जिंकेपर्यंत हालायचं नाही फडणवीसला जर आपल्याला हाणायचं असलं तर हाणू दे चला पण आरक्षणाची लढाई जिंकायची कोणता डॉक्टर पुढे चालाय बसलोय आता मी साला कुठून अशी मुंबई याच्यामुळे मुंबईला येत नाही मग आता वजन मोजलं तुला माहिती नसेल काय झालं गाडीवर मोजीला तर 38 किलो भरलं खाली मोजीला 53 भरलं आणि समजा जर आता वरचच लिहिलं असतं आणि सकाळी मोजीला असतं तर आज भरलं 38 उद्या सकाळी भरलं असतं 53 ते म्हणले 10 किलो वाढ कसं काय करा गोटे खातो कधी आत्ताच आमचं उदाहरण नाही इथं त्याला मला खाली घेऊ बाबा खाली मोदीला भरलं म्हणून आता येणेच मला उद्या म्हणलं असता नाही काल 38 भरलं आज 53 कसं काय भरलं म्हणजे वाढ कसं काय कमी व्हायचं तर इथून पुढं आंदोलनाला जोर द्या गावाची गाव इकडे आणायचे काम धंदे कमी लेकरं महत्वाचे सोन्यासारख्या लेकरांचं वाटोळं गरीब मराठ्यांनी करू नका त्याला आयुष्याचं आरक्षण मिळवून द्या आता जागाच नाही बसायला उपोषण आता काय तुम्ही आपलं असं ठरलंय आपल्याला काय करायचं ते सांगतो इथून पलीकडं जेवढे उपोषण करते बसवायचे कारण लोक राज्य पुढे येणारे नाही म्हणलं तर येणारे आपली जात नाही मायावळे जात सगळे येणार इथून पलीकडे बसायचं भेटायला येणारे लोक इकडून भेटायला येतील सगळ्याला आणि जातील इथं जागा नाही मिळाली तर आपण इकडं 6-7 एकर त्या वडापाशी केले बिनधास्त पडायचं जातीसाठी कुठून केलं तर काय नसतं योगदान देणं महत्वाचं आहे जातीसाठी तुम्ही कुठून देताय यापेक्षा योगदान देणं महत्वाचं तिथं येऊन मग ते महसूलचे लोक पोलीस लोक डॉक्टर लोक त्या नोंदण्या करून घेतील सगळ्यांचं आज संध्याकाळपासून आजचे दिवस आपण लईच गर्दी आता काय आजच्या दिवशी करू थोडं कमी झाली की आपण सगळे इकडं राहू उपोषण करते इथून इथं कमी जागा पडली तिकडं पटांगणार आली वा वा सोलापूर पंढरपूर जिल्ह्यातल्या लोकांचं कौतुक तुम्ही उपोषणाला आले सगळे आता असे येणार सगळे उद्यापासून वाटत 26 जानेवारी उद्या झाले काम केली जागा सांगितली ना आता काय सांगितलं इथून पलीकडं नाही मिळालं तिकडे 5-7 एकर गेले कुठं पडायचं तिकडे त्या वडापाशी सध्या आजचे दिवस काही नाही होणार जिथं असेल तसं आणायचं सगळं गप्पा का करतात मी नाही गाडी आजपासून सगळे तिथे डॉक्टर पोलीस इथं जर कोणी असले तर उपोषण करत्याच्या महसूलचं कोणी असलं तर त्या तहसीलदार साहेबांनी त्यांच्या सगळ्यांच्या नोंदी घ्या पोलिसांना आहेत रे पोलीस आहेत काही कोणी आलंय का
इकडं बॉलवर एक पाकिट फिकट आणणार धरून हाणणार आणि पाकिट काय आला तरी तुम्ही बी इकडं पाकिट नका आणू. नाही नाही काय पाकिट आणतात पडलं असेल इथं पाकिट आणलं इतके मराठ्यात कथा कसा सापडत त्याचं काय व्हायचं पडलं असेल पुढं. फोटो काढायचे नाही उपोषण सुरू आहे. सगळेजण एका जागेवर बसून राहूया. एक जण यायला लागलं सगळ्याला आत येऊन द्यावं लागतं. हे सगळे लोक सारखे आहेत. सगळ्यांना फोटोला येऊन द्यावं लागल. समजून घ्या मनाने. उपोषण सुरू आहे आता. आहे त्या जागेवर सगळ्यांनी बसा. आपण आपलं योगदान आहे त्या जागेवर द्या. फोटोचा नाद कोणी धरू नका नाही. अख्खे लोक उठते नाही फोटो काढायला कारण माझ्यासाठी सगळे सारखे आहेत. त्यामुळे सगळे उभं गर्दी करू नका. खाली बसत जा इकडचे लोक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.